we started our lesson, the cope and the anthem, and in our first video, all of we come to know that our main character, Soapy, who is the vagabond character, and he wants to make again re-enter in the prison, and that's why he makes so many efforts, but his efforts are fruitless. And here our writer tells us how his efforts becomes fruitless. He wants to re-enter in the prison because there is the severe winter in next coming days, and that's why he wants to stay in the prison, and that's why he commits various offenses, various crimes. But at that time the police officer never caught the Soapy, and here our writer tells us how Sophie's efforts become fruitless. की आपल्याला इथे सांगतात in our first video we come to know that our main character, our hero, who comes to the luxurious cafe and he wants to enter in that cafe. But what happens when he come to the door? At that time the head waiter look at the Soapy and he look that his trouser is getting tattered, his shoes are very much worn, and that's why the strong hand of the waiter just move away Sophie from that restaurant, and the waiter hold Sophie and he just म्हणजे काय तर त्यांनी त्याला पकडलं आणि त्याला थेट रस्त्यापर्यंत आणून सोडलं. की दिस इज द फर्स्ट इन्सिडेंट or this is the first effort of Sophie which becomes the fruitless. की हा जो पहिला प्रयत्न होता सोफीचा तर तो सुद्धा काय झालेला आहे तर निरर्थक ठरलेला आहे. लेट अस सी व्हॉट इज गोइंग ऑन इन द Sophie's mind and what efforts he do for re-entering in the prison. So page number 29, second paragraph. Let us see. Soapy turned off Broadway. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. की Soapy turned out of Broadway. की पुन्हा तो परत फिरला. टर्न ऑफ ब्रॉडवे की तो जो मुख्य रस्ता होता, मोठा रस्ता होता, तिथून तो पुन्हा माघारी फिरला. इट सीम दॅट हिज रूट टू द कोव्हेटेड म्हणजे काय ग्रेटली डिझायर्ड. की त्याला जिथे जायचं होतं, त्याला कुठे जायचं होतं, त्याच्या मनामध्ये काय होतं तर आपण प्रिझनमध्ये जाऊन बसू, काहीतरी आपण गुन्हा करू, आपण तुरुंगात जाऊन बसू आणि मग आपलं संरक्षण होईल. कशापासून संरक्षण होईल तर जी कडाक्याची थंडी आहे तर त्यापासून आपलं संरक्षण होईल, हे त्याच्या डोक्यात होतं. बट धिस रूट is not very much easy for the Soapy and it seemed that his route to the coveted island was not to be an easy one. की coveted island, coveted म्हणजे काय तर जिथे त्याला जायचं होतं त्याचं जे डेस्टिनेशन होतं की हवंसं वाटणारं. कोव्हेटेड म्हणजे काय तर ग्रेटली डिझायर्ड. आयलंड इथं कशाला म्हणलेलं आहे तर तुरुंगाला म्हणलेलं आहे की त्याला तुरुंगात जायचं होतं. बट दॅट वे इज नॉट टू मच इझी. परंतु तो जो मार्ग होता तो फारसा सोपा असा मार्ग होता का तर नाही. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिम्बो मस्ट बी डिव्हाइड. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिम्बो. लिम्बो म्हणजे काय तर ब्रॉडर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल. की त्याच्यासाठी हे जे प्लेस होतं की प्रिझन हे त्याच्यासाठी खूप प्रायोरिटीचं प्लेस होतं की त्याला आता तिथं प्रिझनमध्ये जाऊन बसायचं होतं. की त्याच्यासाठी ते एक प्रायोरिटी प्लेस होतं आणि त्याला तिथे जाण्यासाठी ही सम अदर वे ऑफ
एंटरिंग द लिंबो, की त्याला आता काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागणार होता, वेगळं काहीतरी गुन्हा करावा लागणार होता की जेणेकरून तो तुरुंगात जाऊ शकेल. मस्ट बी डिव्हाइस, की त्याला आता तो मार्ग शोधावा लागणार होता किंवा तो मार्ग त्याला अनुसरावा लागणार होता. At a corner of 6th Avenue, electric light and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. Then he come forward, की तो त्याच्यानंतर थोडासा पुढे आला आणि त्यांनी काय पाहिलं तर ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue, इलेक्ट्रिक लाईट्स, की एका कोपऱ्यावर, की तिथल्या रोडच्या एका कोपऱ्यावर काय होतं तर इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्ले वेअर्स बिहाइंड प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह, की एक दुकान होतं, त्या दुकानामध्ये वेगळं वेगळं सामान हे छान असं ठेवलेलं होतं आणि त्या दुकानाच्या ज्या विंडोज होत्या तर त्याला काय होता तर काचेच्या विंडोज होत्या, ग्लास प्लेट्स होत्या त्या विंडोजला आणि त्यामुळे तिथे ठेवलेलं जे सामान आहे ते सहजपणे बाहेरच्यांना दिसत होतं. की बघा काय सांगितलं आहे, इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्लेड वेअर्स, की इलेक्ट्रिक लाईट्स होत्या तिथे, छान दिव्यांचा असा लखलखाट होता, चमचमाट होता आणि कनिंगली डिस्प्लेड वेअर्स, की खूप धूर्तपणे किंवा खूप कुशलतेने काय केलेलं होतं तर त्यांनी त्यांच्या दुकानामधलं सामान ग्राहकांना दिसावं किंवा बाहेरच्या लोकांना दिसावं यासाठी त्यांनी ते अगदी छान पद्धतीने त्यांनी सामान लावलेलं होतं. बिहाइंड प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह, आणि काय तर काचेच्या विंडोज होत्या, प्लेट ग्लास विंडोज होत्या की जेणेकरून आतलं सामान बाहेरच्यांना दिसेल आणि त्यामुळे ते जे दुकान आहे तर ते खूप कसं वाटत होतं तर अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. की शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह, की त्या दुकानाच्या ज्या खिडक्या आहेत की जिथे सामान ठेवलेलं आहे तर ते अत्यंत अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. सोफी टूक अ स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास, आणि काय तर वट the Sophie did at that time that he just took a stone, की त्याने एक दगड घेतला and he throw against that glass, की त्याने त्या काचेवर मारला. He throw the glass, people come running round the corner, a policeman in the lead, आणि ज्या वेळेस त्याने तो दगड मारला त्यावेळेस आजूबाजूचे सगळे लोक तिथे जमा झाले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पुढचा सगळ्यात मुख्य कोण होता की सगळ्यात पुढे आलेली व्यक्ती कोण होती तर पोलीस होती त्यामध्ये. सोफी स्टूड स्टिल विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट, आणि अशा वेळेस सोफी तिथून त्यांनी पळ नाही काढला कारण त्याला वाटत होतं की आपल्याला पकडून न्यावं पोलिसांनी. अँड दॅट्स वाय ही जस्ट स्टँड स्टिल, की तो अगदी तिथे स्थिर उभा राहिला. ही जस्ट कीप हिज हँड इन द पॉकेट, की त्याने त्याचे हात खिशामध्ये टाकलेले होते. अँड स्माईल ॲट द साईट ऑफ ब्रास बटन, आणि काय ही जस्ट गिविंग स्माईल टू द पोलिसमॅन. ब्रास बटन सिम्बलाइज टू द पोलिसमॅन, की पोलिसांनी जो युनिफॉर्म घातलेला होता तर त्या युनिफॉर्मचं बटन कसं होतं तर पितळी बटन होतं, ब्रास बटन होतं. अँड ही जस्ट स्माईल विथ द पोलिसमॅन, की ही जस्ट स्माईल ॲट द साईट ऑफ ब्रास बटन, आणि त्या घोळक्यामध्ये तिथे जमलेल्या लोकांमध्ये पुढे पोलीस आलेला होता आणि तो सोफी तिथून पळ न काढता सोफी फक्त त्याच्याकडे बघून हसत होता. व्हेअर्स द मॅन दॅट डन दॅट, व्हेअर्स द मॅन दॅट डन दॅट, की कोणी हे केलेलं आहे तो ती व्यक्ती कुठे गेली आहे. इन्क्वायर्ड द ऑफिसर एजिटेटली, की तिथे जो पोलीस ऑफिसर आलेला होता तर त्यांनी याची चौकशी केली की कुठे गेला तो माणूस, कुठे पळून गेला, कोणी केलेला आहे हे आणि कुठे गेला तो. व्हेअर्स द मॅन दॅट डन दॅट, की कुठे गेला तो ती व्यक्ती की ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे. इन्क्वायर्ड द ऑफिसर एजिटेटली, एजिटेटली म्हणजे काय तर इन अ ट्रबल ऑर नर्व्हस मॅनर, की चिडून विचारलं की कोणी केलेलं आहे हे सगळं, कुठे गेली ती व्यक्ती. डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोफी. अँड ॲट दॅट टाईम व्हॉट इज द Sophie's
answer to that question, that don't you think that I might have had something to do with it, की तुम्हाला असं नाही वाटत का मी इथे उभा आहे आणि मी हे काही केलं असेल किंवा मी हे केलेलं आहे, असं काही तुम्हाला वाटतंय का? असा क्वेश्चन त्यांनी पुन्हा पोलिसला विचारला की डोंट यू थिंक दॅट, की तुम्हाला असं वाटत नाही आहे का आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, की माझा या कृत्याशी काही संबंध असेल, असं काही तुम्हाला वाटतं आहे का? असं काही तुमच्या मनात आहे का? सॅड सोफी विथ अ फ्रेंडली व्हॉइस. आणि त्याच्या बोलण्यामध्ये एकदम फ्रेंडली टच होता, फ्रेंडली टोन होता आणि त्यांनी अगदी सहजपणे पोलिसांना विचारलं की माझा या कृत्याशी काही संबंध आहे असं तुम्हाला वाटतं आहे का? तर असं त्यांनी सहजपणे विचारलं. ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. आणि काय पुन्हा एकदा ॲज वन ग्रेट्स गुड फॉर्च्यून, की सुदैवानी त्या पोलिसाला त्याच्यावर कुठलीही शंका आलेली नव्हती, कारण की तो अगदी स्थिर स्तब्ध शांत असा तिथे उभा होता. त्यांनी हात खिशात घातलेले होते, म्हणजे कुठेच असं काही वाटत नव्हतं की त्यांनी हे कृत्य केलेलं असावं किंवा त्याला काही न्यायचं आहे तिथून. आणि म्हणून ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. आणि पुन्हा एकदा सोफीचं दुर्दैव इथे समोर आलं, किंवा पुन्हा एकदा त्याच्या दैवाने त्याला साथ दिली नाही, की पुन्हा एकदा प्रिझनमध्ये जाण्याचा त्याचा चान्स चुकलेला होता. द पोलिसमॅन रेफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. आणि पोलिसमॅनला वाटलंच नाही की सोफीनी असं काही केलेलं असेल, कारण की सोफी खूप फ्रेंडली टोनमध्ये सगळं बोलत होता, एकदम तो स्तब्ध शांत तिथे उभा होता. आणि कुठलाही गुन्हेगार एखादा गुन्हा केल्यानंतर तिथे असं शांत उभा राहील का? तर निश्चित उभा राहणार नाही, तो पळ काढेल, तिथून पळून जाईल. अँड दॅट्स वाय द पोलिसमॅन रेफ्यूज टू ॲक्सेप्ट, की पोलिसमॅनला वाटलंच नाही सोफीनी असं काही केलेलं आहे, इवन ॲज अ क्ल्यू, की त्याच्या मनात थोडंसुद्धा शंकासुद्धा आली नाही की त्यांनी असं काही केलेलं असेल. मेन हू स्मॅश विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. आणि पोलीस काय म्हणतं की जर एखाद्याने असा गुन्हा केला असेल किंवा एखाद्याने असं स्मॅश केला असेल, खिडकीवर दगड मारला असेल, तर तो असा पोलिसाशी बोलत उभा राहील का? तर राहणार नाही, तो तिथून पळ काढेल. दे टेक टू दॅर हिल्स, की पळ काढेल तिथं. दे टेक टू दॅर हिल्स. हिल्स म्हणजे काय? तर पळ काढणे किंवा धूम ठोकणे, की ही जस्ट रन अवे फ्रॉम दॅट प्लेस अँड ही नेवर स्टँड स्टील ॲज लाईक द सोफी, की सोफीसारखं तो तिथे थांबणार नाही. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. अँड द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन, की पोलिसमॅनने एका माणसाला पाहिलं की जो तिथून पळत चाललेला होता. त्याला ॲक्च्युली काय करायचं होतं, तर कार पकडायची होती आणि म्हणून तो पळत चाललेला होता. परंतु पोलिसमॅनला काय वाटलं, वॉट ही thought that man throwing the stone towards the window and now that man is running away, की त्या माणसाने दगड मारलेला आहे आणि आता तो माणूस पळ काढत आहे. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द परस्यूट. आणि पुन्हा एकदा विथ ड्रॉन क्लब म्हणजे काय, तर जणू काही त्याची जी काठी होती पोलिसमॅनची, तर ती त्यांनी अशी उभी केली की जणू काही ती उगारली. आणि काय, तर ही जॉईन इन द परस्यूट. आणि दॅट पोलिसमॅन जॉईन इन द परस्यूट. परस्यूट म्हणजे काय, तर पाठलाग करणे. तर त्या पोलिसमॅननी त्या माणसाचा पाठलाग करायला सुरुवात केली. ॲक्च्युली कोण होता ऑफेंडर, कोण होता, तो सोफी होता. परंतु सोफीला पकडलं का? नाही. सोफी अत्यंत फ्रेंडली टोनमध्ये बोलत होता, स्टँड स्टील तिथे उभा होता. परंतु त्याला पकडलं का? तर त्याला पकडलंच नाही. आणि काय, तर ज्यांनी काही केलेलं नाही आहे त्याच्या मागे हा पोलीस निघून गेला. सोफी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट. आणि पुन्हा एकदा सोफी गेट डिसअपॉइंटेड, की पुन्हा एकदा सोफी काय झालेला आहे, तर निराश झालेला आहे. हिज एफर्ट्स बिकम फ्रुटलेस, की पुन्हा एकदा त्याचे प्रयत्न जे आहेत ते कसे झालेले आहेत, निरर्थक झालेले आहेत. विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. आणि आता ही दुसरी वेळ होती सोफीची की तो अयशस्वी झालेला होता, फेल्युअर त्याला आलेलं होतं आणि त्यांनी गुन्हा करूनसुद्धा पोलिसांनी त्याला पकडून नेलेलं नव्हतं. सो with disgust in the heart drifted along twice
अनसक्सेसफुल, की दुसऱ्यांदा पुन्हा एकदा अनसक्सेसफुल झाला. ऑन द अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स, की त्यानंतर त्यांनी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला एक रेस्टॉरंट पाहिलं, की चला आता त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ, तिथे काहीतरी असं करू की जेणेकरून आपल्याला पुन्हा एकदा पोलिसांना ते बोलवतील आणि आपल्याला पोलीस पकडून नेतील, असं त्याच्या मनात आलं. आणि ते पहिलं जे कॅफे होतं ते कसं होतं, लक्झरियस कॅफे होतं आणि त्यामुळे तिथे त्याला एंटरच करू दिलं नाही, त्याला तिथे एंट्रीज मिळू दिली नाही. आता नाव सोफी वॉचेस वन रेस्टॉरंट विच इज नॉट टू मच लक्झरियस, व्हेरी सिम्पल रेस्टॉरंट. ऑन द अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स, की कुठलाही प्रकारचा भपका, की कुठल्याही प्रकारचं लक्झरियस असं रेस्टॉरंट तिथे नव्हतं. अत्यंत साधं असं तिथे रेस्टॉरंट होतं. इट कॅटर्स टू लार्ज ॲपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. आणि काय तर त्याचं वर्णन कसं केलेलं इथे लेखकाने, तर ते जे रेस्टॉरंट होतं तर काय, इट कॅटर्स द लार्ज ॲपेटाइट, की अनेकांची भूक भागवणारं परंतु ज्यांच्याकडे कमी पैसे आहेत, अँड मॉडेस्ट पर्सेस, की ज्यांच्या पर्समध्ये कमी पैसे आहेत, ज्यांच्या पर्स रिकाम्या आहेत, अशा लोकांची भूक भागवणारं ते रेस्टॉरंट होतं. की म्हणजे सर्वसामान्यांसाठी असणारं ते रेस्टॉरंट होतं, लक्झरियस रेस्टॉरंट नव्हतं. आणि तिथे जाऊन आपण आपली भूक भागवू शकत होतो. जरी आपल्याकडे पैसे कमी असतील तरी आपली भूक भागवली जात असायची, असं ते रेस्टॉरंट होतं. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. आणि तिथली जी क्रॉकरी होती, की तिथले ज्या वेगळ्या वेगळ्या ऑब्जेक्टिव्ह थिंग्स ज्या होत्या तर त्या कशा होत्या सगळ्या, तर थिक होत्या. फार काही ब्रँडेड अशा होत्या का, तर नाही, एकदम साध्या दर्जाच्या होत्या, सिंपल दर्जाच्या होत्या. इट्स सूप अँड नॅपरी थिन, की इट्स सूप, की तिथलं जे सूप होतं ते पण पातळ होतं, फारसं असं घट्ट नव्हतं. आणि नॅपरी म्हणजे काय, तर टेबल क्लॉथ, की त्या टेबलवरचा जो टेबल क्लॉथ होता तो सुद्धा कसा होता, तर थिन होता. इन टू धिस प्लेस सोपी बिटूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज. आणि काय, तिथे सोफीला सहज प्रवेश मिळणार होता, की तिथे काही चॅलेंज त्याला स्वीकारावं लागणार होतं का, तर नाही. इन टू धिस प्लेस सोफी बिटूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज. बिटूक म्हणजे काय, तर प्रवेश मिळणे, एंट्री होणे. तर त्याला कुठलंही आव्हान फेस न करता तिथे सहजपणे त्याला तिथे प्रवेश मिळणार होता. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम बीफस्टेक, फ्लॅपजॅक, डोनट्स अँड पाय. की ॲट अ टेबल ही सॅट, आणि तिथे तो जाऊन बसला, आतमध्ये गेला. ही जस्ट सॅट देअर अँड ही ऑर्डर सो मेनी फूड आयटम्स, की त्याने तिथे ऑर्डर केले, वेगवेगळे फूड आयटम्स ऑर्डर केले. काय काय ऑर्डर केलं, की बीफ स्टॅक ऑर्डर केलं, त्यानंतर फ्लॅपजॅक ते ऑर्डर केलं, डोनट्स अँड पाय, हे सगळे फूड आयटम्स त्याने तिथे ऑर्डर केले. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मिनिटेस्ट कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर. आणि त्यानंतर आफ्टर इटिंग such a food items, then he told to the waiter that he never have any money, he cannot spend the bill of his eating, की त्याच्या खाण्याचं तो बिल देऊ शकणार नव्हता. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट, आणि त्यांनी जे वास्तव आहे, जे खरं आहे ते वेटरला सांगितलं. द मिनिटेस्ट कॉइन, की त्याच्याकडे कुठलेही पैसे नाही आहेत असं त्यांनी सांगितलं. अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रँजर, की तो कसा आहे, तर अत्यंत रिकामा आहे किंवा स्ट्रँजर आहे असं त्यांनी तिथे सांगितलं. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप. आणि पुन्हा काय सजेस्ट केलं वेटरला, नाव यू जस्ट कॉल अ कॉप, की तू जा आणि पोलिसांना बोलव. सेड सोफी अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. आणि माझ्यासारख्या सभ्य माणसाला वाट पाहायला लावू नको, तू सरळ जा आणि काय, तर तू पोलिसांना बोलून आण. नॉट कॉप फॉर यू. वॉट द वेटर सेड टू द सोफी, दॅट तुझ्यासाठी काही पोलिसांची गरज नाही, आम्हीच भरपूर आहोत तुझ्यासाठी.
said the waiter with a voice like butter cakes, की एखाद्या बटर केक सारखा म्हणजे मऊ आवाजामध्ये की सहजपणे वितळणारा असा बटर केक, की इथे बघा कसं सिम्बलाइज केलेलं आहे की अत्यंत मृदू आवाजात त्याला तो वेटर म्हणाला की तुझ्यासाठी पोलिसांची गरज नाही, आम्ही भरपूर आहोत. अँड आय लाईक द चेरी इन मॅनहॅटन कॉकटेल हे कॉम. आणि काय तर आणखीन एक वेटर होता की ज्याचे डोळे असे लाल भडक होते. कशाची उपमा दिलेली आहे त्याला, तर चेरी फ्रूटची उपमा दिलेली आहे की चेरीसारखे लाल लाल डोळे असणारा, की मॅनहॅटन कॉकटेलमधल्या चेरीप्रमाणे लाल डोळे असणारा वेटर, की तो आणि आणखीन एक वेटर मिळून आम्ही तुझ्याकडे बघतो, आम्हाला पोलिसांची गरज नाही, असं त्यांनी सोपीला सांगितलं. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलेस पेवमेंट 2 वेटर्स पिच्ड सोपी. आणि काय तर नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर, की त्याला सरळपणे त्यांनी धरलं आणि त्याच्या डाव्या कानावर त्याला असं पाडलं खाली, की लेफ्ट इयर ऑन द कॅलस पेवमेंट. कॅलस म्हणजे काय तर व्हेरी हार्ड, की फुटपाथ जे आहे की तिथल्या फुटपाथवर त्याला असं धरून आदळलं, एका साईडला लेफ्ट साईडला धरून त्यांनी आदळलं. 2 वेटर्स पिच्ड सोफी, की जणू म्हणजे अक्षरशः त्याला असं ढकलून दिलं, त्याला थ्रो केलं. दे जस्ट थ्रीव द सोपी ऑन द कॅलस पेवमेंट अँड हिज लेफ्ट साईड गोइंग टू बी व्हेरी मच हर्ट बिकॉज ऑफ द 2 वेटर्स थ्रोईंग सोपी, की त्यांनी त्याला ढकलल्यामुळे तर त्याचा डावा भाग अक्षरशः काय झालेला होता तर हर्ट झालेला होता किंवा सडकून निघाल्यासारखा झालेला होता. ॲज ही अरोज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल्ड ओपन. आणि काय तर त्याला इतक्या जोरात त्यांनी ढकलून दिलेलं होतं की त्याला त्याचा एक एक अवयव घेऊन हळूहळू उठावं लागलं. जणू काही एखाद्या कार्पेंटरची पट्टी असते तर ती हळूहळू तो जसा ओपन करत जातो त्याप्रमाणे इथे सोपीला उठत जावं लागलेलं होतं. अँड डस्टेड हिज क्लॉथ. आणि त्याला त्यांनी फुटपाथवर आदळून दिलेलं होतं. अँड दॅट्स वाय हिज क्लॉथ्स going to be muddy and so he dusted his cloth, की त्यांनी त्यांच्या कपड्यांची धूळ झटकली. अरेस्ट seemed now but an elusive dream. आणि आता पुन्हा सोपीच्या मनातले विचार इथे सांगितलेत लेखकाने की अरेस्ट seemed now but an elusive dream, की तुरुंगात जाणं किंवा पोलिसांकडून पकडलं जाणं हे आता कसं आहे तर एलिझिव्ह ड्रीम आहे, की खूप दूरचं स्वप्न आहे. एलिझिव्ह म्हणजे काय तर डिफिकल्ट टू फाइंड, कॅच टू अचीव, की मला पोलिसांनी पकडून घेऊन जाणं हे काय झालेलं आहे तर आता खूपच लांबचं स्वप्न राहिलेलं आहे, खूप दूरचं स्वप्न राहिलेलं आहे, की मी जे जे काही प्रयत्न करतोय तुरुंगात जाण्यासाठी ते सगळे काय निरर्थक ठरत चाललेले आहेत. कोणीही पोलिसांना बोलवायला तयार नाही आहे किंवा कुठलाही पोलीस माझ्याकडे बघून मी ऑफेंडर आहे, गुन्हेगार आहे असं म्हणून माझ्याशी बिहेव करत नाही. आणि म्हणून तो काय म्हणतो तर अरेस्ट सीम्स नाव बट ॲन इल्युझिव्ह ड्रीम, की आता अरेस्ट होणं हे काय राहिलेलं आहे तर अत्यंत दूरचं स्वप्न राहिलेलं आहे. द आयलँड सीम व्हेरी फार अवे. आणि आयलँड म्हणजे काय तर प्रिझन, की त्या आयलँड तो कशाला म्हणतो आहे तर प्रिझनला म्हणतो आहे. आणि ते प्रिझन माझ्यापासून आता खूप लांब राहिलेलं आहे, खूप दूर राहिलेलं आहे. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors अवे लाफ अँड वॉक डाऊन द स्ट्रीट. आणि काय तर हे सगळं होत असताना तिथे लांब असा एक पोलिसमॅन उभा होता. अँड ही जस्ट सी ऑल सच things or see all these persons, that is 2 waiters and the soapy, but he never taking any action. He just laugh at the soapy and he just go away, की तो फक्त तिथे हसला सोपीकडे पाहून आणि तिथून निघून गेला. की अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर, की तिथे जे औषधाचं दुकान होतं तर त्याच्यासमोर एक पोलिसमॅन उभा होता. अँड 2 doors अवे, की थोडेसे 2 दारं सोडून तो तिथे उभा होता. बट ही जस्ट लाफ अँड वॉक्ड
डाऊन द स्ट्रीट. आणि तो फक्त हसला आणि तो पुन्हा त्याच्या रस्त्याने निघून गेला. सोफी वॉज सेज्ड विथ अ सडन फिअर that some dreadful enchantment had rendered him immune to arrest. आणि काय, तर सोफीच्या मनात काय विचार येत आहेत, तर बघा, सोफी वॉज सेज्ड विथ अ सडन फिअर, की तो त्याच्या मनात एक भीती निर्माण झाली किंवा त्याला भीतीने ग्रासलं. का बरं, तर दॅट सम ड्रेडफुल एन्चantमेंट, की काहीतरी भयंकर जादू झालेली आहे आणि त्यामुळे मला तुरुंगात जाण्यापासून काय होत आहे, तर अटकाव होत आहे, की मी एवढं काय काय करतोय तरी पण मी तुरुंगात जात नाही आहे. म्हणजे काहीतरी नक्कीच जादू झालेली आहे, की ड्रेडफुल एन्चantमेंट म्हणजे काय, तर एखादी जादू झालेली आहे भयंकर. हॅड रेंडर्ड हिम, की रेंडर्ड म्हणजे काय, तर मेड, किंवा त्यामुळे त्या जादूमुळे काय होतं आहे, तर रेंडर्ड हिम इम्यून टू अरेस्ट. इम्यून म्हणजे काय, तर प्रतिबंध, की अटक होण्यापासून त्याचा प्रत्येक वेळेस काय होतं आहे, तर प्रतिबंध होतो आहे, की अटक होतच नाही आहे. आणि त्यामुळे काय म्हणतोय तो, तर काहीतरी निश्चित जादू झालेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत चाललेल्या आहेत. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक अँड when he came upon another policeman laughing grandly in front of the glittering theatre, he caught at the immediate straw of disorderly conduct. आणि काय, तर he was in a state of पॅनिक, की थोडासा तो घाबरलेला होता किंवा थोडासा पॅनिक झालेला होता, की त्याला वाटत होतं की अरे आपले सगळे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत, की आपले प्रयत्न काही कामाला येत नाही आहेत आणि म्हणून तो पॅनिक झालेला होता. व्हेन ही कम अपॉन अनादर पोलिसमॅन लाफिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ द ग्लिटरिंग थिएटर, की त्याच्यासमोर आता तो एका शानदार थिएटरच्या तिथे तो आलेला होता. तिथेच एक पोलिसमॅनसुद्धा होता, की अनादर पोलिसमॅन लॉंगिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ द ग्लिटरिंग थिएटर, की एक तिथे पोलिसमॅन फिरत होता. लॉंगिंग म्हणजे काय, तर फिरत असणे, की तिथे एक पोलिसमॅन फिरत होता, तिथे एक ग्लिटरिंग थिएटर होतं आणि तिथे आता आपला सोफी आलेला आहे. आणि काय, तर त्याच्या मनात काय आहे, ही कॉट ॲट द इमिजिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. आणि काय, त्याच्या मनात आलेलं आहे, की चला आता इथे पोलिसमॅन दिसतोय, आता आपण पुन्हा एकदा बेशिस्त वर्तन करायला सुरुवात करू, की पुन्हा एकदा आपल्याला एक संधी चालून आलेली आहे, की आपल्यासमोर पोलीस आहे ना, आपण असं काहीतरी करायला पाहिजे की जेणेकरून पोलिसांनी आपल्याला पकडलं पाहिजे. आणि म्हणून मग डिसऑर्डरली कंडक्ट म्हणजे काय, तर बेशिस्त वर्तन करायला त्यांनी सुरुवात केली, की ही कॉट ॲट द इमिजिएट स्ट्रॉ. इमिजिएट स्ट्रॉ म्हणजे काय, तर संधी साधणे, की त्याला आता ही संधी चालून आलेली होती आणि त्यामुळे इमिजिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट, की आता बेशिस्त वर्तन करण्याची पुन्हा एकदा त्याच्यासमोर संधी साधून आलेली होती. आणि आता तो काय करतोय, की कशा प्रकारे बेशिस्त वर्तन करतोय ते नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. लेट अस सी. ऑन द साइडवॉक सोफी बिगॅन टू येल ड्रंकन gibberish at the top of his harsh voice. आणि काय करायला सुरुवात केली आहे सोफीने आता, तर ऑन द साइडवे, की साइडवॉक, ऑन द साइडवॉक म्हणजे काय, तर फुटपाथ, की तिथल्या फुटपाथवर सोफी बिगॅन टू येल, की मोठमोठ्याने आरडाओरडा करायला सुरुवात केलेली आहे. जणू काही एखादा दारू पिलेला माणूस असतो आणि तो आरडाओरडा करतो त्याप्रमाणे. ही बिगॅन टू येल ड्रंकन गिबरिश, की एखादा पेताड माणूस असतो तो कसा निरर्थक बडबड करत असतो. गिबरिश म्हणजे काय, तर निरर्थक बडबड करणे. तर एक असं निरर्थक बडबड करायला त्यांनी सुरुवात केली. ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस, की मोठमोठ्याने, की त्याच्या भसाड्या आवाजामध्ये. हार्श व्हॉइस म्हणजे काय, तर भसाड्या आवाजामध्ये त्यांनी काय करायला सुरुवात केली आहे, तर आता बडबड करायला सुरुवात केलेली आहे. ही डान्स हाऊल्ड, की नाचायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे असं स्ट्रेंज बिहेवियर तो करत आहे. ही जस्ट डान्स, ही हाऊल्ड, रॅव्ड अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज. आणि काय, रॅव्ड म्हणजे काय, तर बडबडणे, की त्यांनी बडबड करायला सुरुवात केलेली आहे. अँड अदरवाईज डिस्टर्ब द
skies, की आकाश व्यापेल एवढं त्याचं बडबड चालू आहे, निरर्थक बडबड चालू आहे, मधीच नाचतोय, मधीच ओरडतोय आणि सगळं वातावरण असं त्यांनी भारावून टाकलेलं आहे जणू काही, किंवा आभाळापर्यंत आवाज जाईल एवढ्या मोठ्या आवाजात तो मोठमोठ्याने ओरडत आहे. द पोलिसमॅन मिअरली ट्विल्ड हिज क्लब, टर्न हिज बॅक टू सोफी अँड रिमार्क टू अ सिटिझन, की पोलिसमॅन मिअरली ट्विल्ड हिज क्लब, की त्यांनी फक्त पोलिसमॅननी, ट्विल म्हणजे काय तर टर्न समथिंग क्विकली राऊंड अँड राऊंड, की पोलिसाच्या हातातला जो काठी असते, दंडुका असतो, तर त्यांनी फक्त तो फिरवायला सुरुवात केली. ही जस्ट टर्न राऊंड अँड राऊंड दॅट हिज क्लब म्हणजे काय तर दंडुका, तर त्याच्या हातातला जो दंडुका आहे, ही जस्ट ट्विल्ड दॅट क्लब, ही जस्ट take his stick and he twirled that stick, turn his back to Sophie, की सोफीकडे त्यांनी त्याची पाठ वळवली, की सोफी आणि तो अपोजिट साईडला आले आणि काय टू सोफी अँड रिमार्क टू अ सिटिझन, आणि काय तर लोकांना उद्देशून काय म्हणाला, टिस वन ऑफ देम येल लॅड सेलिब्रेशन द गूज एग दे गिव्ह टू द हार्टफोर्ड कॉलेज. आणि काय टिस म्हणजे काय तर हे अमेरिकन इंग्लिश आहे, टिस म्हणजे धिस, किंवा ओल्ड इंग्लिश आहे, तर धिस वन ऑफ देम येल्स लॅड, की हा येलचा एखादा मुलगा दिसत आहे, की काहीतरी झालेलं असेल आधी, काहीतरी घडलेलं असेल येलच्या बाबतीत. येल्स लॅड सेलिब्रेटिंग द गूज एग, की काहीतरी घडलं असेल त्या येलच्या बाबतीत, आणि पोलिसमॅन म्हणतो आहे की हा एखादा येलचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल, एखादा मुलगा असेल, आणि दॅट्स वाय दे गिव्ह टू द हार्टफोर्ड कॉलेज, की त्यांना काहीतरी तिथे कॉलेजमध्ये त्यांच्या बाजूनी काही निकाल लागलेला असेल, त्यांना काहीतरी मिळालं असेल, आणि त्यामुळे हा सेलिब्रेट करत असेल, त्याचा आनंद सेलिब्रेट करत असेल, असं पोलीस फक्त इतर लोकांना म्हणाला. बट नो हार्म, परंतु तो आपल्याला कोणाला काही हार्मफुल नाही आहे, त्याचं तो सेलिब्रेशन करतो आहे, त्याचं तो ओरडतो आहे, तो कोणाला हार्मफुल नाही आहे. अँड दॅट्स वाय वी हॅव इन्स्ट्रक्ट टू लेट देम बी, की आपण फक्त पाहू त्यांच्याकडे आणि त्याला जे करायचं आहे त्यावर त्याला सोडून देऊ. इन दिस वे वी कम टू नो दॅट Sophie made so many efforts, but his efforts become fruitless. We will see our next part in our next video. Thank you.